नमस्कार. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. नक्की ऐका, आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या कादंबरीतली सर्व पात्र घटना काल्पनिक आहे. याचा वास्तविक जीवनाशी काही संबंध आढळून आला तर निव्वळ योगायोग समजावा. श्रोतेहो, गेल्या भागात आपण ऐकलं मंजुळामाई दिवसेंदिवस खंगत चालली होती. सगळं काही धोंडालाच करावं लागत असे. घरात कोणीही नसताना धोंडाला प्रसूती वेदना सुरू झाल्या. सासू होती पण काही करू शकत नव्हती. प्रचंड केविलवाणी अवस्था दोघींचीही झाली. धोंडानं घराला वर अटकवलेल्या मुळ्या खाल्ल्या आणि सासूबाईनं अंगात त्राण नसताना सुद्धा उठायला गेली आणि पुन्हा पडली ती शांत झाली. आईचं प्रेम देणारी सासू मंजुळा धोंडासमोरच निष्प्राण झाली. तिचा मृत्यू झाल्याची खबर गावात पसरली, पण त्याच वेळी भरपूर पाऊस आलेला होता. हा पाऊस आलेला असताना म्हातारीला काय करायचं, तिला पुरायचं की अग्नी द्यायचा हा प्रश्न पडला होता. एक दिवस तसाच गेला. शेवटी गोठ्यामध्ये मोठा खड्डा खांदून मंजुळामाईला पुरवलं. धोंडाची आई निरोप देऊनही आली नव्हती. तिला आणायला मार्गाला पाठवलं. आता पुढे. कोंडाला रडू कोसळलं. आपली विहीनबाई गेली याचं तर अतोनात दुःख झालं, पण आपली लाडकी लेक आपल्याशिवाय बाळंत झाली. पहिल्या वेळीही तिचे हाल झाले आणि आताही तिची वाईट अवस्था ऐकून कोंडा धाय मोकलून रडू लागली. कोंडाच्या रडण्याचा आवाज ऐकून आयाबाया जमा झाल्या. तसा चावडीतून धोंडाचा बाप म्हणजे कोंडाचा नवराही धावत आला. हा गोसावी माणूस, यानं तांबडं वस्तार कव्हा त्यागलं म्हणून मर्गा त्याच्याकडं नवलानं बघू लागला. पण कोंडाच्या पुढं आलेल्या पोटाचा त्यानं मनातच अंदाज बांधला. कोंडाला 9वा महिना लागला होता. तेव्हा ती आपल्या लेकीच्या बाळंतपणाला येऊ शकत नव्हती, म्हणून जास्तच हातबल होऊन रडू लागली. आपला देशावर भटकत गेलेला नवरा घरला आलाय. या वयात लेकीचं बाळंतपण करायचं सोडून माझंच बघायचं आलं, असं म्हणून विव्हाळू लागली. मर्गा रिकाम्या हातानं माघारी आला. सुमा, तायमा, गुलजा, तारा आळीपाळीनं एक एक दिवस धोंडाची काळजी घेत होत्या. न्हाऊ माखू घालीत होत्या. गजरा आईच्या दुःखानं आणि भाऊजाईच्या बाळंतपणानं प्रौढ झाल्यासारखी वाटत होती. सकाळ सांज चुलीपुढं भाकरी कोरड्यास करून खाऊ घालू लागली. दगडूला काही केल्या आईच्या आठवणी विसरता येत नव्हत्या. घरात त्याला आता उदास वाटत होतं. म्हातारी भुईला खेळून राहिली. तिच्या जीवाचं हाल झालं याचं त्याला राहून राहून दुःख वाटायचं. आईचा 10वा केला. निवत दाखवून मर्गाला बाजाराला घेऊन गेला. आई तर गेली तिच्या वाटन, लेकीला जपायला हवं. 30 माझी आई हाय आता, असं म्हणून धाय मोकलून आल्या गेल्या औषधाच्या गिऱ्हाईकाजवळ रडू लागला. बाजाराचं गठोडं धोंडाच्या पुढ्यात ठेवून, बघा त्यात काय काय आहे ते, मला त्यातलं तेवढं काही कळत नाही. तवा काही इसरला असल तर धाडीन उंद्याच्याला मरकाला. आणि काळजी घ्यायची आपली आपणच. तुमची माई तर येण्याजोगी नाही. आमच्या माईनं जगाचा निरोप घेतला, तेव्हा तुम्हीच तुमची आणि आमची आणि आमच्या लेकराची बी आई व्हावं लागल. आता कंबर बांधा आणि लागा कामाला, असं म्हणून समजावू लागला. लेकराचं तोंड अजून बघितलं नाही म्या, कुणासारखी आहे. दगडून असं म्हणल्यावर बाजेवर टेकलेल्या धोंडानं आपल्या डोळ्यातलं पाणी पदरानं पुसलं आणि बाळवत्यात झाकलेला चिमुकला जीव दगडूबाच्या हातावर ठेवला. लेकीला आपल्या दोन्ही हातात तळव्यावर धरताना दगडूला जीवन कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. बाळाला धोंडाच्या हातात देत त्यानं खाली वाकून धोतराच्या सोग्यानं आपलं डोळं पुसलं. आज आई जिवंत असती तर किती बरं झालं असतं. आईनं पोरगी जन्मायच्या आधीच डोळं झाकलं का ग? शेवटला तरी काही बोलली का नाही? तवा धोंडा सांगू लागली, अहो जीवाच्या आकांताने मी काळा शोषित होते. जवळ कोणी नव्हतं म्हणून मी घाबरले होते. पण आत्या मला हातानं खुनवीत होत्या. घुसळ खांबाकडे बोट दाखवित होत्या. कपाळावर हाणून घेत होत्या. हातपाय खोडायच्या. पण मला माझ्या नादात काहीच कळत नव्हतं. म्हातारीनं हातरून धरलं. आपलं नशीबच खोटं म्हणायचं. मी बाहेर गावी जाया आणि म्हातारी माराय गाठ पडली. मी इथं असतो तर तिनं केलेला इशारा खानाखुना मला तरी कळले असत्या. किती बी ध्यान केलं तरी तिला मरुस्तवर सुरती रुपयाचं पुरलेलं मडकं आठवलं नाही. समधी लोक सांगत होती,
आता नाही घावलं तर म्हातारी मरताना बरोबर दाखवेल. पण तुझ्या बाळणपणाच्या नादात तुला तिचा इशारा कळला नाही आणि स्वराच्या भ्यानं म्हातारीनं पुरलेलं गाडगं कायमचं मातीतच राहिलं. आपलं नशीबच खोटं म्हणायचं. असो, आपल्या नशिबात नव्हतं ते धन. आणि तुमचं बी हाल झालं नसतं. आयाबाया बोलून आणल्या असत्या. गिरजा पार निलाम्या लगोलग घेऊन आलो असतो. पर काय करावं, व्हायचं ते होऊन गेलं. लेकराकडं बघत एवढं बरीक जाग झालं. मला आवड होती लेकीची, आपण हिला आवडाच म्हणू, असं म्हणून त्यानं पुन्हा एकदा आवडाकडे डोळे भरून बघितलं आणि पटक्याच्या टोकानं आपलं वलावलेलं डोळं कोरडं करून तो वाकून घरातनं बाहेर पडला. थेट पिंपळाच्या पारावर जाऊन बसला. आता पांडुरंग 6 वर्षाचा झाला होता. गेल्या वर्षीच वामन मास्तरनं पांडुरंगला साळत आणून बसव, त्याचा लाड कमी करा, असं बजावून सांगितलं होतं. पण गजरा काय ऐकत नव्हती. इळभर लेकराला घेऊन या कडहून त्या कडला उंडारतीये. काय करावं, पोरगा घडीभर एका जागेवर बसत नाही. समधी लेकरं साळला जात्या ती. जशा गिरण्या बंद पडल्या तसा कुणालाच रोजगार नाही. बार्शीच्या सुतगिरणीशिवाय इथल्या गड्यावाला काम बी काही येत नाही. राणबा, चांगबा, रघु, हनुमंता समधी पाऱ्यावर बसत्यात पाणी गिळीत तोंडाचं. पण तेव्हाची लेकरं साळत जात्यात ते मात्र बरं आहे. लेकरं चांगली शिकली तर दळिंद्री जाईल समद्याची आणि आपलं बी कार्ट शिकाया पाहिजे, असं म्हणीत दगडू पिंपळाच्या पारावरून उठून थेट शाळेच्या दिशेनं चालू लागला. वामन गुरुजी नुकतंच शाळेत येऊन बसलं होतं. 2-4 पोरं वर्गाची साफसफाई करीत होती. एकाच जागी बसून तो दोन्हीकडच्या पोरवा संग बोलत होता. दगडूला बघून तो जागचा उठला. या सावकार, तुमच्या मातोश्री गेल्याचं कळलं. घराकडे यावं म्हणालो होतो, परंतु पावसा पाण्याचं लवकर गावी जायचं असतं, असं म्हणाला. गुरुजी तावडगावपासनं 4 कोसावर बरम गावात राहत होता. शाळा सुटली की पावसा पाण्याचं घरी जायच्या काळजीनं चटकन निघून जात होता. 2 बातम्या कळाल्या. तुमची मातोश्री गेली आणि कन्या झाली. दोन्ही सारखंच म्हणायचं. पांडुरंगाला रुजू होईल तेच होतं बघा. सारी त्याची मर्जी, असं म्हणत त्यानं दोन्ही हात वर बुडून आकाशाकडे पाहिलं. आपल्या हातात काहीच नाही. करता करविता तोच. नारायण नारायण, असं म्हणून गुरुजीनं फळ्याकडं पाहिलं. दगडू अण्णानं खाली वाकून गुरुजीला लांबूनच दंडवत घातला. यंदा पोराला साळत धाडावं म्हणतोय. पाठवा की, चांगल्या कामाला उशीर नको. पाठवा उद्या रतन बरोबर. तुमची रतन फार हुशार आणि शांत मुलगी आहे बरं का. सांगा सुमाबाईला, पोरांकडं बोट दाखवीत गुरुजी म्हणाली. ही सारी मुलं उद्या ह्या शाळेतली साखर, रतन, जना, तानी, माणिक, दादा, मनू सारी पोरं गावाचं नाव करणार बघा. आणि तुमचं नाव आपोआप मोठं होणार. तुम्ही मुलांच्या शाळेसाठी जी मदत केली ती फार मोलाची. एखादं देऊळ बांधण्यापेक्षाही पवित्र आणि मौल्यवान बरं का. तुमच्या मनाचा मोठेपणा आम्हाला भावला. खरंच माणूस कर्मानंच मोठा असायला हवा होता, पण दुर्दैवानं तसं घडलं नाही, असं म्हणीत गुरुजींनी दोन्ही हात जोडून आपल्याच कपाळाला लावलं. गुरुजीच्या मोठेपणानं दगडू अण्णाला भरून आलं. आजूबाजूच्या गावात हलक्या जातीच्या लोकांचं मरणाचं हाल आहे. कुणी सावली पडून घेत नाही, पण आपल्या गावात आपल्याला तसा कवाच वाईट अनुभव आला नाही. पाटलापासनं गुरुजी पस्तोर समधी माणसं आपल्याला मानानं वागवतात. खरंच या गावात आपला जन्म झाला, आपल्याला औषधाची विद्या आली, ही लई बरं झालं. अण्णानं आपल्याच डोक्यावरून हात फिरवला. गुरुजीला वाकून नमस्कार करीत, उद्यापासनं धाडतो पोराला साळत, असं म्हणीत उठू लागला. गुरुजीनं पाठवा पाठवा, असं म्हणीत आपली जाडजूड मान हलवली आणि दगडू अण्णाला निरोप दिला. मर्गाला बार्शीच्या बाजाराला धाडून पांडुरंगाला नवी कापडं, खापराची पाटी, पेन्सिल आणि पिशवी दगडून आणायला लावली. दुसऱ्या दिवशी गजरानं पांडुरंगाला शिक्केकाई लावून न्हाऊ घातलं. डोसक्याहून खोबऱ्याच्या तेलाचा हात फिरवला. नवी कापडं घातली आणि दगडू अण्णानं आपल्या 17 नवसाच्या लेकराला वामन गुरुजींच्या साळत नेहून बसवलं. इतर मुलांपेक्षा नीटनेटका, निर्मळ आणि चुनचुनीत पोरगा म्हणजे अण्णाचा पोरगा शाळेत आलेला बघून इतर पोरांना नवल वाटू लागलं. पोरांनी मिळून त्याला पुढच्या उडीत बसवलं. फाटक्या तुटक्या कापडातली मळकी पोरं पांडुरंगच्या नव्या कापडाकडं, त्याच्या खापराच्या पाटीकडं नवलाईनं बघू लागली. कुणी त्याच्या कापडाला हात लावून बघू लागलं, कुणी जवळ बसायसाठी धडपडू लागलं. पांडुरंगनं मात्र अण्णा साळस सोडून जाताना,
आत्या 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 असं म्हणून गजराच्या नावानं भोकाड पसरलं. तसा दगडू अण्णाला गजराचा राग आला. लेकराला मायंदाळ लाडानं बिघडवलंय. आता शाळा शिकतय का नाही म्हणून काळजी वाटली. गुरुजींनी पांडुरंगला गुळाचा खडा दिला. नको आम्हाला गुळ, नको आम्हाला शाळा असं म्हणून त्यानं पाय खोडायला सुरुवात केली. आणि मला आत्याकडे जायचं म्हणून भोकाड पसरलं. अण्णा त्या रडण्याचा आवाज न ऐकताच धोत्राचा सोगा धरून शाळेच्या बाहेर तावातावानं निघून आला. घरी घेऊन ये बाई, माझ्या एकुलत्या का लेकराला लाडावून ठेवलंस, बघा आता तो शाळेत बसतो का असं म्हणून गजराला रागावू लागला. गजराला तेवढंच पाहिजे होतं. ती मोठमोठ्यानं रडू लागली. तुझ्या पायात म्या नवरा सोडला, संसार सोडला, तू असं बोलून पांग फेडलंस असं म्हणीत तिनं आक्रस्ताळेपणानं जमिनीवर डोसकं आपटाय सुरू केलं. तिच्या रडण्याच्या आवाजानं आपल्या चिमुकलीला दूध पिता पिता मांडीवरून खाली ठेवून धोंडा गजराकडे धावली. सुमा तायमा समद्या शेजारनी त्या बहीण भावाचं भांडण बघून दोघांना समजून सांगू लागल्या. आईच्या माघारी दोघांनी गुणानं राहावं म्हणून सल्ले देऊ लागल्या. आपण बहिणीला बोलून चूकच केली असं दगडूला वाटलं. माझा तुला दुःख व्हायचा जरा बी हेतू नव्हता, काय जीवाला लावून घेऊ न ग, मी तुला हात जोडतो. तो आज माझा संसार सावरलाय बाई, नाही तुझं माझ्यावर लई उपकार आहे ते असं म्हणून त्यानं गजराचं दोन्ही हात आपल्या हातात घेतलं. धोंडानं गजराला हाताला धरून खाली बसवली. तिच्या डोक्यावर आपला हात ठेवीत म्हणाली, बघा बरं तुमचं भाव किती चांगलं आहे ते, तवा मनावर घेऊ नका काय बी, पोराच्या काळजीनं बोलले ते तुम्हासनी. मी सांगन समजून लेकराला, बसल तो उद्यापासून शाळेत. धोंडाच्या आणि दगडूच्या इनवण्याने गजरा लोण्यावानी पागळली आणि धोंडाच्या गळ्यात पडून आईच्या आठवणीनं रडू लागली. पांडुरंग शाळेत गेला पाहिजे या विचाराभोवती दगडू अण्णा रात्र दिवस फिरू लागला. पोराला शाळेत बसवून स्वतः पिंपळाच्या पारावर शाळा सुटस्तवर बसू लागला. कामधंद्याला जाणं बऱ्यापैकी कमी झालं होतं. घरात धोंडाची आणि लहानग्या आवडाची काळजी घ्यायला कुणीच नव्हतं. गजरा म्हणावी तेवढी पोक्त नव्हती. दगडूनं मुक्कामी बाहेर गावी जायचं बंदच केलं होतं. शनिवारच्या बाजारात जेवढी गिऱ्हाईकं येतील तेवढ्याला औषध देऊ लागला. दर बाजारी शेळी, बोकडं, कोंबडं जसं जमेल तसं विकण्यासाठी धाडू लागला. जनावरं इकून आलेल्या पैशातून घर खर्च भागवू लागला. निर्झरा क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर आपण ऐकतो आहोत गोरख पवार निर्मित आणि सुवर्णा पवार खंडागळे लिखित हिकमत या कादंबरीचं क्रमशः वाचन. संपादन प्रसाद पवार. नक्की ऐका. आपल्या प्रतिक्रिया कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.